नमस्कार, मी विलास बडे। आता आपण पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या राज्यातल्या काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, शह आणि बदलती राजकीय समीकरणं। सुरुवात करूयात राष्ट्रवादी काँग्रेसपासून। राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळालाय। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातला तह घडवून आणण्यात शरद पवारांना यश आलंय। सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंची लढत आता भाजपचे नरेंद्र पाटील यांच्याशी होईल। सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केलंय। दोन राजांमध्ये दिलजमाई। दिलजमाईत पवारांना यश। राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा। साताऱ्याचे सर्व नेते एकत्र। निवडणुकीआधी राष्ट्रवादीला ॲडव्हान्टेज। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी साताऱ्याचा तह यशस्वी झाला। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन राजांमधील वाद राज्याला परिचित आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजांमध्ये दिलजमाई करण्यात पवारांना यश आलंय। याआधीही पवारांनी दोन्ही राजांना एकत्र आणलं होतं। शनिवारी शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली। सातारा लोकसभेच्या जागेसाठी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। मागील महिन्यातली राजकीय मिसळ ठसकेबाज झाल्यानं राष्ट्रवादीतल्या अनेकांना ठसका लागला होता। भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवेंद्रराजे यांनी मिसळपेच चर्चा केली। निवडणुकीच्या आधी ही मिसळ शिजल्यानं राष्ट्रवादीत भूकंप झाला, पण या मिसळीची वाफ वादळात रूपांतरित झाली नाही। शरद पवारांच्या उपस्थितीत तहाची बोलणी यशस्वी झाली। कृपया करून मी विनंती करतो, कोणी आजची जी बैठक झाली आणि जे आता मगाशी जयंतराव म्हणाले की या सामोपचाराने संपूर्ण ह्या अगोदर सुद्धा चालत होतं, भविष्यकाळात आता त्या शंका घ्यायचं काही कारण नाही आणि वाटेल त्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण एक दिलाने केवळ ह्याच नाही तर प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीत एकत्रित सगळे आमदार आणि खासदार विधानसभेचे सर्व काम निश्चितपणे सहकार्य करून करतो। महायुतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ आरपीआय आठवले गटाकडे होता, पण आता सातारा मतदारसंघातून नरेंद्र पाटील लढणार आहेत। माथाडी कामगारांचे नेते असलेल्या नरेंद्र पाटील यांच्यामुळे भाजप उदयनराजेंना आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे, पण साताऱ्यातल्या नेत्यांचं मनोमिलन झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे। आमचे तिथले खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या बरोबर तिथल्या सर्व आमदारांची आणि प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेत्यांची आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक झाली। आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे यांचं काम सर्वच लोकांनी एकमताने आणि एक दिलाने सुरू करायचं ठरवलेलं आहे। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात अनेकदा टोकाचे मतभेद झालेत। अनेकदा दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली। दोघांमध्ये मनोमिलन करण्याचे अनेक प्रयत्न झाले। शरद पवारांनी दोन्ही राजांमध्ये तह घडवून आणला। आता हा तह कितपत यशस्वी होतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय। प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच या मतदारसंघातले दुसरे इच्छुक उमेदवार विलास लांडे यांच्या समर्थकांनी कोल्हे विरोधात बंड पुकारलाय। अमोल कोल्हे हे आयात केलेले उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर पक्षाचं काम करणार नसल्याचाच इशारा लांडे समर्थकांनी दिल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिरूर राष्ट्रवादीमध्ये बंडाळी उफाळून आली आहे। विलास लांडे हातवर करा कुणाला करायचं असतील तर। देवदत्त निकाल काही हातवर, ठीक आहे। पोपटराव गावडे काही हातवर, ठीक आहे। डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांना
भर सभेत अशी धमकी देणाऱ्या अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यासाठी मात्र नागरिकांचा हात उंचावून पाठिंबा मागितला। अजित पवारांची ही कृती लांडे समर्थकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यामुळे लांडे समर्थकांनी बंड पुकारत कोल्हेंना तिकीट दिल्यास पक्षाचं काम करणार नसल्याचा थेट इशाराच दिलाय। जर त्यांना उमेदवारी द्यायचीच नव्हती, आदरणीय पवार साहेबांनी किंवा दादांनी त्यांना या परिसरामध्ये फिरण्याचं काही कामच नव्हतं ना, ते शांत बसले तर शांत ठेवायचं होतं। एखाद्याला पुढं पाठवायचं आणि परत त्याला ब्रेक देणं हे साहजिकच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते थोडंसं म्हणजे योग्य दिसत नाही असं मला याने मित्र वाटतं। आमच्या भागात जे 8 लाख 9 लाख मतदानी जे विलास शेठ लांडे पाटलांनी 10 वर्ष आमदारकी म्हणून काम केलेले आणि त्यांचा जो मतदारावर प्रभाव आहे असा प्रभाव कोल्हेंचा नाही येतो। मी तुम्हाला चॅलेंज देतो, जर कोल्ह्यांना याने तिकीट दिलं तर कोल्हे येत नाही, आम्ही कोणीही मदत करणार नाही। मग आम्हाला तिकीट दिलं, विलास लांडेला तिकीट द्यावं, विलास लांडेला तिकीट दिलं तर विरोधक सुद्धा आमचं काम करते, मी तुम्हाला निश्चित सांगतो। लांडे समर्थकांचा असा संताप अनावर होणं साहजिक आहे, कारण विलास लांडे आपल्या देवघरातील देवाबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करतात। शिवाय कधी काळी पिंपरी महापालिकेवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती, पण लांडे वगळता पवारांचे सगळे शिलेदार भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रवादीची सत्ता गेली। त्यामुळे पक्षनिष्ठा जपणाऱ्या लांडेंना उमेदवारी नाकारली गेली तर राष्ट्रवादीला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी परिस्थिती या बंडामुळे निर्माण झाली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीतल्या या दुफळीवर आढळराव पाटलांनी तोंडसुख घेतलं नसतं तरच नवल। डॉक्टर अमोल कोल्हे असेल किंवा विलास लांडे असेल ह्यांची उमेदवारी अजून काही पक्षाची अजून फायनल झालेली नाही। अजित पवारांनी वल्गना केल्या की मी उभा राहतो, नाव सांगणार नाही, त्यांनी काही नाव सांगितलं नाही, म्हणजे पवार घराण्याचं नावही नाही सांगितलं आणि उमेदवाराचे नाव सांगितलं नाही, त्यामुळं त्यांनी त्यांची नियोजन बघावं। खरं तर अमोल कोल्हेंच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीला आपला विजय दृष्टिक्षेपात दिसत होता। मात्र जर कोल्हेंनाच उमेदवारी द्यायची होती तर विलास लांडे यांना मागील 3 महिन्यांपासून प्रचार यंत्रणा का राबवायला सांगितली असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राष्ट्रवादीचे नेते या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत तर या मतदारसंघात 15 वर्षांनंतर जिंकण्याचं राष्ट्रवादीचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेसाठी शिवसेना नेत्यांनी आर्थिक मदत केली नाही म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा गेले काही दिवस होती। या संदर्भात स्वतः अमोल कोल्हेंनीच असं घडल्याचं सांगत या चर्चेला दुजोरा दिला। मात्र मालिकेसाठी आर्थिक मदत नाकारणारा तो शिवसेनेचा नेता कोण याचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही। त्यामुळे स्वतः अमोल कोल्हेच संभाजी मालिकेवरून राजकारण करतायत का असा प्रश्न आढळराव विचारतायत। अमोल कोल्हेंची राष्ट्रवादीत एंट्री होताच शिरूर मतदारसंघात या संभाजी मालिकेच्या पोशाखातली पोस्टर झळकली होती। पण आपण सेना का सोडली यावर जाहीर भाष्य करणं अमोल कोल्हेंनी टाळलं होतं। भोसरीच्या सभेत मात्र संभाजी मालिकेच्या विषयाला त्यांनी हात घातलाच। स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आर्थिक संकटात सापडल्यावर काय घडलं होतं याचा किस्साच त्यांनी सांगितला। शिरूर मतदारसंघामध्ये सध्या एका वेगळ्या नाटकाचे प्रयोग रंगतायत, तो मी नव्हेच। म्हणजे तो मी नव्हेच नावाचं नाटक चालू आहे। लोक विचारतात की विचारत नाहीत माहित नाही, पण तो मी नव्हेचचे प्रयोग सुरू आहेत। आणि या प्रयोगांमध्येच कोणीतरी एकदा सांगितलं जुन्नर तालुक्यामध्ये की मालिकेसाठी मी माझी प्रॉपर्टी सुद्धा विकली असती। असं जर कोणी म्हणत असेल तर मला खरोखर आश्चर्य वाटलं। आश्चर्य अशासाठी वाटलं हो इतके दिवस अडवलं कोणी होतं मग? हे म्हणजे बरे की हलगी वाजली, आखाडा सुरू झाला, पैलवान एकमेकांना भिडले, कुस्ती आता काट्यावर आली, कुस्ती निकाली निघणार तितक्यात प्रेक्षकांमधून कोणीतरी शड्डू ठोकला, अरे मी पण उतरणार होतो की। अमोल कोल्हेंनी त्या सेना नेत्याचं नाव घेणं टाळलं असलं तरी त्यांचा इशारा आढळरावांकडेच होता। हे उमजल्यापासून काही राहिलं नाही म्हणून आढळरावांनीही प्रत्युत्तर देणं क्रमप्राप्त होतं। या वादावर आढळराव नेमकं काय म्हणालेत तेही ऐकाच। माझ्या सिरियलच्या संदर्भामध्ये जो उल्लेख आहे, खरं म्हणजे माझी अपेक्षा होती की त्यांनी स्पष्ट नाव घ्यायचं होतं, माझं घ्यायचं होतं, माझं घ्यायचं होतं, जो कोण असेल ते, पण त्याच्यामध्ये त्यांना राजकारण करायचं आहे। त्यांची जर हिंमतच असती तर त्यांनी सांगायचं की शिवाजी आढळरावांकडे गेलो होतो आणि त्यांनी मला सिरियलसाठी पैसे दिले नाही।
कारण माझं आणि त्यांचं कधी ह्या विषयावर कधीच बोलणं झालं नाही. शिवरायांची शपथ घेऊन सांगेल अशा प्रकारचं संभाषण, अशा प्रकारची गोष्ट, वार्ता डॉक्टर अमोल कोल्हे आणि माझी कधी झाली नाही, कुठलाही मध्यस्थ नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी आढळरावांविरोधात अमोल कोल्हे हेच उमेदवार असणार हे आता जवळपास निश्चित झालंय. किंबहुना त्यांच्या संभाजी फेम इमेजचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलंय. अशातच आढळरावांनी कोल्हेंची जात काढल्यानंतर आता संभाजी मालिकेच्या राजकीय मुद्द्याचीही या वादात आणखी भर पडली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, शिरूर. सोलापुरात दोन्ही देशमुख मंत्र्यांनी पहिल्यांदाच आपापले मतभेद विसरून चक्क एका लिंगायत धर्मगुरूलाच लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा घाट घातलाय. पण या महाराजांचं जात प्रमाणपत्रच बोगस असल्याचा गौप्यस्फोट विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी केलाय. पाहुयात सोलापूर भाजपात नेमकं चाललंय तरी काय. सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून पुन्हा सुशीलकुमार शिंदे हेच उमेदवार असणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय. पण त्यांच्या विरोधात भाजपकडून कोण हा प्रश्न अजूनही कायम आहे. अशातच दोन्ही देशमुख महाराजांनी लिंगायत समाजाचे धर्मगुरू डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना शिंदे विरोधात घोड्यावर बसवले. नुकतीच या महाराजांची मुख्यमंत्र्यांसोबत भेटही घडवून आणण्यात आली आहे. जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी बोलिलं होतं तेव्हा मी, बापू, जिल्हा अध्यक्ष या सगळ्यांनी मिळून महाराजांना घेऊन गेलतो आणि महाराजांच्या त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. नाही, आजपर्यंत निवडणुका झाल्या, या सगळ्या सकारात्मक दृष्टीनं झाले म्हणूनच माननीय या देशाचे गृहराज्यमंत्री आणि गृहमंत्री व तसंच या आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्याला आम्ही पाडू शकलो. विशेष म्हणजे हे गौडगावचे मठाधिपतीही निवडणुकीला एका पायावर तयार झालेत. खासदारकीसाठी आपणच कसे लायक आहोत हे देखील ते आवर्जून सांगतायत. मला पालकमंत्री आणि सहकार मंत्री सांगितल्या कारणाने गेल्या 2014 पासून ते सतत म्हणत होते. परवा या अनुषंगाने वर्षा बंगल्यावर बोलविण्यात आलं. सकारात्मक सगळे काय चर्चा झाली. बघूया पुढे काय आहे. वेट अँड वॉच त्याला करावं लागणार आहे. दरम्यान लिंगायत समन्वय समितीने मात्र मठाधिपतींच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवलाय. तर पालकमंत्र्यांनी महाराजांच्या उमेदवारीचं जाहीर समर्थन केलंय. पण राजकारणातून कृपा करून कोणी जर तुमचे डोकं फिरवलं असतील की बाबा उभा राहा म्हणून, आणि किंवा ते पक्षाला वाटत असेल की हा महाराजाला तिकीट दिलं की समाज त्यांच्या पाठीशी निवडून येईल, हे पूर्ण कल्पना चुकीचं आहे. समाज हा ह्या गोष्टीला अजिबात समर्थन देणार नाही. याचंच उदाहरण मी आत्ताच सांगितलेलं आहे. बसवराज वेदमूर्ती बसवराज शास्त्री हे इलेक्शनमध्ये पराभूत झालेले आहेत लिंगायतच मतदारसंघात. तर एवढं सगळं घटना घडत असताना धार्मिक गुरूने राजकारणात येऊ नये आणि ह्या समाजाच्या भावना तीव्र आहेत आणि असा विरोधाचा ठराव मग कुठेही राज्यात कुठेही धार्मिक गुरू उभारत असेल तर त्याला लिंगायत समाजाचं समर्थन नसणार नाही, म्हणून असा आजच्या या परिषदेत ठराव घेण्यात आलेला आहे. सगळ्यांचाच असं मला वाटतं की सगळ्यांचाच असं विचार होतं की महाराजांनी या राजकारणात उतरावं आणि आज परिस्थिती या देशाची बघितली असताना एक चांगलं या देशाचा विकास पाहिजे, या देशात चांगले माणसं यायला पाहिजे. महाराजांनी फक्त आपले भगवे कपडे घालणं आणि महाराज आहे म्हणून फिरणं त्याच्याहीपेक्षा आज हे जय सिद्धेश्वर महाराज हे PhD झालेले आहेत आणि यांचा ज्यांनी BA केले, MA केले, PhD केलं, त्यांचं कुठेतरी आपल्या देशासाठी उपयोग व्हायला पाहिजे. ज्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत त्यांचा हात बळकट करण्यासाठी चांगल्या माणसांची फार गरज आहे. म्हणून महाराजांची या सगळ्या भक्तगणांची इच्छा आहे की महाराजांनी राजकारणात उतरावं. या सगळ्या गदारोळात विद्यमान खासदारांनी वेगळाच बॉम्बगोळा टाकलाय. या महाराजांचं जात प्रमाणपत्रच बोगस असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच अमर साबळे हे उपरे असल्याने उमेदवारी आपल्याला मिळणार असल्याचा ते दावा करतायत. खासदार अमर साबळे यांच्याबद्दल मी इथं आता सोलापूरमध्ये आल्यानंतर मी विचारलो माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना वगैरे आणि जनतेमध्ये सुद्धा फिरताना एक त्यांच्याबद्दल उपरा उमेदवार अशी एक भावना आहे. मी एक कन्नड भाषिक पण आहे, त्याच्यामुळं माझा एक आपलेपणा सगळ्या लोकांशी आहे आणि नको साहेब ते उपरा आम्ही कधी पुण्याला जाऊन सह्या घेत बसणार, त्यापेक्षा तुम्ही कधी भेटता आरामात वगैरे, असं एक भाव त्यांच्याबद्दल आहे. आणि जी आमचे
गुरुवर्य जे आहेत त्यांच्याबद्दल नम्र आदर आहे मला, पण झालं काय की त्यांच्याकडचं सर्टिफिकेट जे बेडा जंग म्हणून आहे ते भोगस आहे. सोलापूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष प्रेम राहिले. मोदींनी सोलापूरला स्मार्ट सिटी, विडी कामगारांना 30,000 घरकुलं, राष्ट्रीय महामार्ग, ड्रेनेज लाईन अशा योजनांचं भरभरून दान दिले. एवढंच नाही तर गेल्या 5 वर्षात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 2दा सोलापूर दौऱ्यावर येऊन गेलेत. तरीही भाजपला लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार मिळत नाहीये. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. पार्टी विथ डिफरन्स असं बिरोदावली मिरवणाऱ्या या भाजपमध्ये आता डिफरन्स इन पार्टी अशीच अवस्था झालेली आहे. कारण 2 मंत्री आणि एका खासदारांच्या असमन्वयामुळे आता लोकसभेचा उमेदवार नक्की कोण असणार हे अद्याप ठरलेलं नाही आहे. त्यामुळे एक दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशीच परिस्थिती सोलापूरमध्ये पाहायला मिळू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. राजकारणात कोण कुणाचा शत्रू किंवा मित्र होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा येणाऱ्या भावी खासदारासमोर आव्हान असणार आहे ते दोस्ती आणि दुश्मनीचं. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं नसलं तरी निवडणुकीच्या आखाड्यात कोण कोणाबरोबर असणार याचं कोडं मात्र कोल्हापूरकरांना नक्की पडलंय. कोल्हापूर मतदारसंघात आघाडी आणि युतीचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्यात जमायत. राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय मंडलिक असा सरळ सामना रंगणार आहे. पण खरी गंमत आहे ती प्रचारादरम्यान नेमकं कोण कोणासोबत असणार याची. कारण महाडिक आणि काँग्रेसच्या बंटी पाटलांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. अशातच पवारांनी बंटी पाटलांच्या वडिलांना म्हणजेच DY पाटलांनाच राष्ट्रवादीत आणून त्यांची पुरती गोची केल्यामुळे बंटी पाटील चांगलेच दुखावले गेले आहेत. त्यामुळे हे खरंच महाडिकांचा प्रचार करणार का हा प्रश्न आहे. आघाडीबाबत अजून काँग्रेस राष्ट्रवादीचा काय निर्णय होते, उमेदवार निश्चित आहे की नाही आम्हाला अजून कल्पना नाही आहे. कारण की राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणणारे अजून राष्ट्रवादीचं घड्याळ किंवा काँग्रेसचं चिन्ह लावत नाही. त्यामुळे नेमकं काय होणार आहे हे उमेदवारी स्पष्ट झाल्याशिवाय संभ्रमावस्था अजून देखील. ही भूमिका एवढीच आहे की ज्यांचे भाऊ भाजपमध्ये आहेत ते आज राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीकडे कसे माती मागू शकतात, अशा आमच्या भावना आम्ही आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडं सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं काय, काँग्रेस म्हणून आमचं काय म्हणणं आहे ते आमचे नेते प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याजवळ आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. या संदर्भात काँग्रेस पक्षानं काय करावं, कारण की जिल्हा परिषदमध्ये आम्ही भाजपमुळे अडचणीत आलो, राष्ट्रवादीच्या खासदारांनी सरळ भाजपला मदत केली, महापालिकेमध्ये त्यांनी मदत केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कसे संपतील यासाठीच गेले 5 वर्ष त्यांनी प्रयत्न केलेला आणि म्हणून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांच्या कानावर हे सगळं घातलेलं आहे. अजून निर्णय होत नाही तोपर्यंत खरं काय कळत नाही. हे झालं बंटी पाटलांचं. आता हसन मुश्रीफांचं काय तेही बघूयात. अजित पवारांच्या सभेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ सर्वांनाच आठवत असेल. नाही म्हणायला पवारांच्या दबावानंतर त्यांनी हे महाडिकांचंच काम असल्याचं म्हटलं असलं तरी खालच्या कार्यकर्त्यांची मनं कशी जुळणार हा प्रश्नच आहे. बरं हे कमी की काय म्हणून महाडिकांचे चुलत भाऊ सध्या भाजपचे आमदार आहेत. मग त्यांच्या भूमिकेचं काय हा सुद्धा प्रश्नच आहे. कारण युतीचा धर्म म्हणून त्यांना सेनेचाच प्रचार करावा लागू शकतो. असो, हे झालं महाडिकांचं. आता जरा चंद्रकांत पाटलांकडे येऊयात. त्यांची आणि महाडिकांची मैत्री तर जगजाहीर आहे. म्हणूनच त्यांना जाहीर सभेत आपण सेनेचाच प्रचार करत असल्याचा खुलासा करत फिरावं लागतंय. माझ्या बायकोनी जर इच्छा व्यक्त केली आणि ती जर उमेदवार म्हणून उभी राहिली तर सकाळी चहा मी एकत्र घेऊ, नवरा बायको असल्यामुळे, पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही. मी माझ्या शिवसेनेच्या नेत्याकडे आणि त्यामुळे बायकोच्या प्रचाराला जर ती राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभं तर मी जाणार नाही. तर धनंजय महाडिकांच्या प्रचाराला मी जाण्याचा काही मुद्दा असतो. दोस्ती असते ती एका स्टेजपर्यंत असते. दोस्ती का तर आम्ही हे म्हणत होतो की तुम्ही शिवसेनेतच या, आम्ही संजय दादांना समजवतो आणि त्यामुळे मैत्री वगैरे बाजूला, युती धर्म महत्वाचा आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीने संजय दादांच्या मागे उभा राहणार आहे.
जिल्ह्यात पक्षापेक्षा गटातटांचं राजकारण जास्त चालतं. महापालिकेत तर नेहमीच त्याचा प्रत्यय बघायला मिळतो. आता लोकसभेतही त्याची झलक बघायला मिळाली नाही म्हणजे मिळवलं. कारण राजकारणातल्या दोस्ती दुश्मनीवरच लोकसभेच्या निकालाचं गणित ठरणार आहे. पाहुयात कोल्हापूरच्या राजकारणात नेमकं कोण दोस्तीला जागतंय आणि कोण दुश्मनीचे जुने हिशोब चुकते करतंय ते. एकीकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ही जरी गटबाजी पाहायला मिळत असली तरी मात्र ज्या वेळेला शेवटच्या टप्प्यातला प्रचार असेल त्यावेळेला मात्र स्थानिक नेत्यांवर पक्ष नेतृत्वाकडून मोठा दबाव येऊ शकतो. त्यावेळेला मात्र हे सगळे स्थानिक नेते दोस्ती दुश्मनीच कायम राखणार की त्यांचं मनोमिलन होणार हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तेव्हा बिगुल तर वाजलेला आहे, आता खरी रंगत येणाऱ्या काळात निश्चितपणे येणार आहे. आपण इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.